नमस्कार मित्रांनो, आज आपल्या ब्लॉगची सुरुवात जरा वेगळी होणार आहे. कारण आज शुभम जो ब्लॉग बनवतो नेहमी, तो न बनवता मी त्याचा भाऊ, मोठा भाऊ ब्लॉगची सुरुवात करतो आहे. मला ब्लॉग बनवता येत नाही, पण आपण आज ब्लॉगची सुरुवात जरा वेगळ्या पद्धतीने करूया. ब्लॉगची सुरुवात जरा वेगळी होणार आहे आणि ब्लॉगमध्ये काय काय होणार ते जरा सांगतो. आम्ही चाललो आहे मार्केटमध्ये कपडे ते खरेदी करायला. आणि तिकडे काय काय खरेदी करायचं आहे, कसे खरेदी करायचे, कुठे खरेदी करणार आहे आणि काय कसं होणार आहे ते आपण बघूया या ब्लॉगमध्ये. अँड माझी विनंती आहे सर्वांना की आपल्या या शुभ ब्लॉगला सबस्क्राईब करा. सॉरी रूमस्केप विथ स्कूप या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, आपल्या भावाला मोठं करा. आणि बघूया आपण या ब्लॉगमध्ये कशी सुरुवात करतो आहे. नमस्कार मित्रांनो, आजच्या व्लॉगमध्ये भरपूर स्वागत. ॲक्च्युली आजचा व्लॉग आहे ना, हा स्पेशल आहे. कारण आम्ही थोड्या दिवसानंतर जाणार आहे रामेश्वरमला आणि केरळला, कोचीला, एर्नाकुलमला आणि मदुराईला, अशा खूपशा ठिकाणी आम्ही फिरणार आहे. असा मोठा असा प्लॅन आहे. ऑलरेडी बुकिंग वगैरे सर्व गोष्टी झालेल्या आहेत. पण त्यासाठी काय थोडीशी खरेदी करायसाठी आता आम्ही जाणार आहे. बगदाद म्हणून एक छोटं मार्केट आहे, त्या मार्केटला तिकडे जाऊन कपडे घ्यायचे आहेत आम्हाला. आणि कपडे घेऊन थोडासा धिंगाणा करणार आहे आम्ही. सो स्पेशली हा व्लॉग त्याचा आहे. तुम्ही इंट्रोमध्ये बघितलं असेल की त्या व्लॉगमध्ये पुढे काय काय गोष्टी होणार आहेत आणि काय काय गोष्टी नाही आहेत, त्या सर्व बघितल्यात तुम्ही. सो आता जाऊयात सरळ, काय टाईम वेस्ट न करता डायरेक्ट पुढे जाऊया आणि काय काय गोष्टी होणार आहेत ते दाखवूया. ॲक्च्युली इथून डिस्टन्स असा जास्त नाही आहे, थोडासा डिस्टन्स आहे तिकडे पोहोचायला. म्हणजे 15-20 मिनटात आपण तिकडे पोहोचतो. तरीसुद्धा मी हेल्मेट घालून असं चाललो आहे, कारण तिकडे सिग्नल वगैरे लागतो, तर तिकडे पोलीस वगैरे असतात. सो त्यामुळे आपण हेल्मेट घालून वगैरे प्रॉपर असं किट घालून चाललो आहे. आणि आजचं वातावरणसुद्धा एकदम ढगं भरलेली आहेत. असं वाटतं आज पूर्ण पाऊस पडणार आहे. ॲक्च्युली सकाळपासून पाऊस चालू आहे, सकाळपासून कंटिन्यू पाऊस पडतो आहे. तर आता थोडासा पाऊस थांबला आहे आणि मग आम्ही आता निघालो आहे मार्केटला. ॲक्च्युली आता हा इथून रोड चालू होतो, इथे थोडं पुढे गेल्यावर सिग्नल आहे. और सब ठीक. ते बघा त्यांना साफ पण करून देतात ऑइलला. इधर सिस्टम ऐसा ही है कि गाड़ी से उतरना पड़ता है? नहीं, कैश. तुम्हें भी सेफ्टी के लिए लेता हो और HP में वैसे उतरना ही पड़ता है. नहीं अच्छा है, बट ये
चलो थँक्यू. आता हा राईट आहे आपल्याला, इथून राईट मारून जायचं आहे. आज माहोल शांत आहे असं वाटतं आहे मला, कारण कुठली गाड्या वगैरे जास्त दिसत नाही. कारण इथे हा जो सिग्नल आहे ना, या सिग्नलला इतकी ट्रॅफिक असते, जबरदस्त ट्रॅफिक असते. कारण हा रस्ता सरळ असा जातो ह्याला एअरपोर्ट रोडला, आणि लेफ्ट हँड साईडला मारलं की कुठला डेपोचा रोड आहे. तर त्यामुळे इथे भरपूर ट्रॅफिक असते. पण आज असं बघून मला असं आश्चर्यचकित होतं, आश्चर्यचकित की एकही गाडी नाही आहे तिकडे. फुल मोकळा रोड आहे, पाऊस वगैरे एकदम भरलेला आहे मस्तपैकी. आणि हा या साईडला पूर्ण असा मार्केटवाला एरिया आहे. आपण आपली गाडी इथेच कुठेतरी पार्क करू. तर मित्रांनो, आता पोचलो इकडे मार्केटला, आणि फुल इथे तर आहे गर्दी, इथे नेहमीच गर्दी असते. आणि आता बघू काय काय सीन आहे, पब्लिक इथे बघते आपल्याला. डाईट वाटतो जरा. परफेक्ट. यस, बरोबर आहे ना. तर मित्रांनो, ऑलमोस्ट सगळे कपडे घेऊन झालेले आहेत. मी तिकडे आतमध्ये दाखवू शकलो नाही कारण थोडासा लेट झाला आहे जायला, आणि इथून घाटकोपरला जायचं आहे मला. सो त्यामुळे जास्त काही इतकं दाखवलं नाही मी. आता मी गोप्रोचा कॅमेरा स्टँड माउंट केला आहे. आता मी त्याला लावतो आणि मग घाटकोपरला जाऊ. मग घाटकोपरचं आपण प्रॉपर तिकडचं काय असेल ते आपण प्रॉपर दाखवू तिकडचं. आणि सध्या आपण इथून निघू. ठीक आहे, चला. आता जवळजवळ मित्रांनो मी पोचलो आहे कोहिनूरजवळ, म्हणजे कुर्ल्याला आपल्याला तिथं पोचलो आहे मी. कारण LBSला पूर्ण जाम आहे, सो त्यामुळे मी तिकडून गेलो नाही. पावसाचा माहोल आहे आणि पाऊस पण पडतो आहे, सो त्यामुळे भिजण्याचे चान्सेस खूप आहेत. बट आय होप की पाऊस नाही पडला पाहिजे, कारण जर भिजलो तर पूर्ण कपडे ओले होतील आणि जे कपडे घेतलेले आहेत ते पण ओले होतील. सो त्यामुळे
मित्रांनो जवळजवळ मी आता आलो आहे घाटकोपरला पोचलो आहे. लास्ट टाईम जेव्हा मी इथे घाटकोपरला आलो होतो तेव्हा मला पोलिसांनी पकडलं होतं, कारण माझ्याकडे तेव्हा हेल्मेट नव्हतं, त्यामुळे पकडलं होतं. पण या टायमाला प्रॉपर मी सेटअप करून आलो, तर आता मला पकडणार नाही पोलीस वगैरे कोणी. पण आज जर मला पकडलं तर मी बोलू शकतो की माझ्याकडे लायसन्स आहे, हेल्मेट आहे, सर्व काही आहे. पण आजच नेमकं कोण नाही आहे. हा इथून पूर्ण मार्केट असं सुरू होतो. आपण एक साईडला लावूया कुठेतरी बाईक, आणि काकींना आणि माझ्या मम्मीला काही ड्रेस घ्यायचे आहेत सरप्राईज म्हणून. सो त्यासाठी आता जागा शोधतो आहे गाडी कुठे लावायची, मग आपण शॉपिंग सुरू करू. होतं राहू सगळं लगेच गाडी. आता मी घेतलं इथे, तो बोलतो आहे की एकदा मम्मीला विचारतो. त्याला मी बोललो की मम्मीला विचारू नको, डायरेक्टली जे आहे तू घे, आपण सरप्राईज देऊया, त्यांना आवडेल म्हणून. तर तो बोलतो आहे की नको, परत घालतील की नाही ते एकदा विचारूया. सो त्यामुळे त्याने एकदा फोन करून विचारलं. आता हे पण एवढे सगळे इथे सिलेक्ट करून ठेवलेले आहेत एवढे कपडे, तर ह्यातलं कुठलं आवडतं आहे. 4-5 आहेत, तर त्यातलं एखादं बघू, सिलेक्ट करू. 2-3 घ्यायचे आहेत ना, 2-3 त्यातलं सिलेक्ट करू आणि मग हे करू, कुठलं चांगलं वाटतं हे बघ. बस अशा पॅटर्नमध्ये आहेत. सो 2-3 सिलेक्ट करू, घेऊ आणि मग निघू. फायनली सगळं घेऊन झालेलं आहे. हे बघा इथे हे एवढे घेतले आहेत आणि बॅग पूर्ण भरलेली आहे आमच्या कपड्यांनी. सो सर्व झालेलं आहे. आता भूक लागली आहे, थोडं काहीतरी खायचा कार्यक्रम बघू, खाऊ पिऊ आणि मग बॅक टू होम. चला. ॲक्च्युली इथे BMCची गाडी आली आहे, त्यामुळे गर्दी कमी आहे. अदरवाईज संडेला लेडीज लोकांची इतकी भरपूर गर्दी असते इकडे. हे बघा जसं इथे मार्केट लागलेलं आहे त्या टाईपमध्ये फुल गर्दी असते. बट BMCच्या गाडीमुळे आज आम्हाला गर्दी कमी मिळाली. रोड पूर्ण खाली आहे, अदरवाईज इथे चालायला जागा नसते. या साईडला स्टेशन आहे, घाटकोपर स्टेशन. स्टेशनची गर्दी आणि मार्केटची गर्दी दोन्ही ठिकाणी गर्दी होते. बट आज BMCच्या गाडीमुळे आम्हाला गर्दी नाही आहे. मी आता इथे खायला आलो आहे. इथे एक भेळची किंमत आहे 50 रुपये. काय सोनं वगैरे टाकून देत आहेत, काय टाकून देत आहेत, इतकं महाग. बट ठीक आहे, आपल्याला बसायला जागा आहे प्रॉपर वगैरे, त्यामुळे आपण घेऊया. ॲक्च्युली आजच्या व्लॉगमध्ये ना मी जास्त बोललोच नाही कुठे, खूप कमी बोललो, कारण धावपळ वगैरे होती आणि बाकी सर्व गोष्टी पण होत्या, त्यामुळे मी जास्त व्लॉगमध्ये बोललो नाही आहे. सो थोडं सांभाळून घ्या. आणि व्लॉग बघा. आणि हा व्लॉग मे बी मला असं वाटते की चांगला असेल, आणि बघितल्यावरच तुम्हाला कळेल. त्यामुळे बघा आणि लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, आणि जे लोक नवीन आहेत त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. ठीक आहे, आजचा व्लॉग मी इथेच संपवतो आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.